तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक संपन्न झाली। आजच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलंय। ज्येष्ठ काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी ही माहिती दिली। सर, कशी झाली बैठक, काय चर्चा सांगा? बैठक खूप चांगली झाली। राहुलजी, खरगे साहेब आणि प्रभारी जनरल सेक्रेटरी आणि इन्चार्ज जनरल सेक्रेटरी ॲडमिनिस्ट्रेशन आणि सगळे महाराष्ट्राचे नेते होते। खुलेआम चर्चा झाली। सर, एका जागेवरून थेट आता 14 जागा झाल्यात। काँग्रेसची ताकद वाढलेली आहे। विधानसभेला म्हणजे दावा मोठा असू शकतो काँग्रेसचा? नाही, ते आता काँग्रेस पार्टी ब्रीफ करेल, त्याच्याविषयी मी बोलणार नाही। सर, विधान परिषदेबद्दल काही चर्चा? काही नाही, ते त्यांना विचारा। सर, आज एक मोठा म्हणजे एक संसद परिसरामधली एक घटना म्हणावी लागेल, जी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक लागलेली आहे। काँग्रेसनं उपाध्यक्षपद आम्ही देऊ केलं होतं, मात्र काही अटी घातल्या म्हणून ही निवडणूक लागली असं म्हणणं आहे भाजपचं, प्रामुख्यानं एनडीएचं। आता ते तिथं काय बोलणं झालंय हे आम्हाला माहिती नाहीये, पण जे होईल ते होईल। लोकसभा अध्यक्षाची निवडणूक सर बिनविरोध व्हायला पाहिजे होती असं वाटतं तुम्हाला? आता सगळे संख्येचं प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे जे स्थिती होईल ते बघितलं पाहिजे आपल्याला। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सर, मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।